भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। महाराष्ट्र के भंडारा जिले के कारधा पुलिस स्टेशन को आज ISO सर्टिफिकेट मिला। इस खास मौके पर पुलिस स्टेशन को दुल्हन की तरह सजाया गया और उसका सौंदर्यीकरण बेहद शानदार रहा। यह उपलब्धि कारधा PI गणेश साहब की कड़ी मेहनत और उत्कृष्ट कार्यों का परिणाम है। समारोह में भंडारा गोंदिया के पालक मंत्री ने फीता काटकर पुलिस स्टेशन का मान बढ़ाया। इस अवसर पर MLC विधायक परिणय फूके, भंडारा पौनी विधानसभा के विधायक नरेंद्र भोंडेकर, भंडारा गोंदिया के सांसद प्रशांत पटोले, SP नूरुल हसन और एडिशनल SP कातकड़े सहित कई गणमान्य लोग उपस्थित रहे। श्री प्रशांत पटोले साहेब, आपले लाडके आमदार श्री परिणय फुके साहेब, श्री संजय कोलते साहेब, आमचे सहकारी श्री ईश्वर काळे, सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। उपस्थित मान्यवर व लोकप्रतिनिधी यांनी आपले अत्यंत व्यस्त शेड्यूल मधून आमचे या छोटेखानी कार्यक्रमात उपस्थिती दिल्याने मी भंडारा पोलीस दला प्रमुख या नात्याने सर्व मान्यवरांचा आभारी आहे आणि सर्वांचा परत एकदा आज आपल्या भंडारा पोलीस विभागाच्या माध्यमातून आणि या कारधा पोलीस स्टेशनचं सौंदर्यीकरण या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी इथे उपस्थित आमच्या सर्वांचे लोकप्रिय नेते आणि आपल्या भंडारा जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री सन्माननीय संजयजी सावकरे साहेब, ते उपस्थित आपल्या क्षेत्राचे सन्माननीय खासदार माननीय प्रशांत भाऊ पडोले, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजयजी कोलते, आपल्या या पोलीस विभागाचे जसं मला वाटतं जोशी साहेबांनी सांगितलं कर्णधार नॅशनल हायवे, आणि असे सुंदर मागील ज्यावेळेसपासून मला वाटतं 6-8 महिन्यापासून जिल्ह्यात एक चांगला प्रशासनाच्या माध्यमातून म्हणा, पोलिसिंगच्या माध्यमातून म्हणा आणि नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात काम करत असतो। आणि गृह विभागात आता जर जितके पोलीस स्टेशन मागील 14 ते 19 मध्ये त्यांच्याकडे गृह विभाग होता आणि मागे 22 ते आतापर्यंत गृह विभाग माननीय फडणवीस साहेबांकडेच होतं आणि अनेक जागांवर त्यांच्यासोबत अनेक पोलीस स्टेशनच्या उद्घाटनच्या कार्यक्रमाला, नवीन पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आलेला आहे। आणि आता इतके हायटेक सगळे पोलीस स्टेशन होत आहेत। मी मागे काटोलमध्ये गेलो तर ते पोलीस स्टेशनच नाही वाटत होतं, सुंदर अशी चांगले कुठेतरी विदेशातलं कोणतरी अमेरिका किंवा लंडन मधला एखादा पोलीस स्टेशन आहे या प्रकारचं इतकं सुंदर ते पोलीस स्टेशन त्यांनी बांधलं होतं। याही आज कारध्याला आलो तर मी म्हटलं पोलीस स्टेशन आहे की काय, हे तर म्हटलं मी SP साहेबांना म्हटलं की तुमच्या कार्यालयापेक्षाही सुंदर हे पोलीस स्टेशन झालेलं आहे। कारण SP साहेब बोलले आता माझंही कार्यालय आता होणार, पण एक आता नुकतंच माननीय फडणवीस साहेबांनी आपला जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी दिलेली आहे, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय होणार, SP कार्यालय होणार। आणि सगळ्यात मोठं काम जर आज फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या राज्यामध्ये जर होत आहे तर ते आपले जे या गृह विभागात आपले पोलीस आपले जे 24 तास जी आपली सेवा करतात, आपली रक्षा करतात, या लोकांना सगळ्यात मोठी जर समस्या होती तर यांच्या परिवाराला राहण्याकरता चांगले घर नव्हते। आणि हे जर एक चांगलं काम होतं पोलीस हाऊसिंगच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात मोठ्या मोठ्या शहरांमध्ये त्यांचे घरं बांधण्याचं काम सुरू होतं। आज एखाद्या पोलीसवाल्याला कोणी इन्स्पेक्टर असणार किंवा कॉन्स्टेबल असणार किंवा PSI असणार, या लोकांना जर समजा मुंबईसारख्या किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये जर बदली झाली तर मोठं शहर भले असलं पण त्यांना एक भीती असते की बाबा इथे आता आपल्या राहण्याची व्यवस्था कशी होणार। आणि जर नागपूरमध्ये, मुंबईमध्ये म्हणजे एकदम सुपर 5 स्टार टाईप क्वालिटीच्या बिल्डिंग्स यांच्या राहण्याकरता पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांकरता चांगल्या बिल्डिंग्स आता तयार होत्या आणि झालेल्या आहेत। निश्चितच या माध्यमातून, कारण पोलीस विभाग आपली रक्षा त्याच वेळेस करणार ज्यावेळेस त्याचं घर सुरक्षित राहणार, त्याचं घरही सगळं सुखसुविधा उपलब्ध राहणार। नाहीतर इथे कुठेतरी इथे ड्युटी करा, 24 तास ड्युटी करा आणि घरी
त्यांचा परिवारचा हाल अपेष्ट होत असणार हे बरं दिसत नव्हतं आणि म्हणून फडणवीस साहेबांनी मागे लागून एक सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी पोलीस हाऊसिंगच्या माध्यमातून चांगले घरं देण्याचा निर्णय घेतला. आशु भाऊ आपण या बसे. निश्चितच आपल्या भंडारा जिल्ह्यामध्येही चांगली कारवाई मागील अनेक दिवसापासून होत आहे. एक रेतीच्या संदर्भात मी हसन साहेबांना आठवण करून दिली, कारण बाकी जिल्ह्यांसोबत जोपर्यंत कंपॅरिझन होत नाही तोपर्यंत आपल्या जिल्ह्याचं म्हणजे तुम्ही 75 कोटी म्हटलं पण लोकांना माहितच नाही की बाकी जिल्ह्यांमध्ये किती होत आहे. बाकी जिल्ह्यांमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर ग्रामीणमध्ये मला वाटत नाही की वर्षभराची 15-20 कोटीच्या वर रिकव्हरी करता आपण 9 महिन्यात 75 कोटी रुपयाची आपण रिकव्हरी केलेली आहे. आपला रेव्हेन्यू जे आहे रेतीमध्ये, कारण मागे नागपूरच्या डीपीडीसी मध्ये, कारण मी सगळीकडे महाराष्ट्राचा आमदार आहे तर अनेक डीपीडीसी मध्ये मला जायचा योग मिळतो, तिथे भंडाऱ्यातनं रेती येतं असा विषय सुरू होता. म्हणजे त्यांना म्हटलं की नागपूरमध्ये 12 विधानसभा क्षेत्र आहे, म्हणजे इतकं मोठं नागपूर शहर आहे, नागपूर जिल्हा आहे आणि तिथनं रेतीचं जर म्हणजे मायनिंगचा फंड जो आहे रेतीच्या पासून तो 25 कोटीचा आहे आणि एकट्या भंडारा जिथे 3च विधानसभा आहे, म्हणजे इतकं छोटं भंडारा जिल्हा असून सुद्धा 100 कोटी रुपयाचं रेव्हेन्यू आपल्याला भंडाराच्या रेतीमधनं येतं. आणि निश्चितच कुठेतरी आपल्या याच्यावर रेतीवर टीका करणे किंवा आपल्या इथे रेती माफी आहे की रेतीवर हे असणं ते चुकीचं आहे आणि कुठेतरी आपल्या जिल्ह्याची बदनामी करण्याचं काम अनेक लोक करत असतात. आणि म्हणून मी हसन साहेबांना सांगितलं की बाकी जिल्ह्यांसोबत तुम्ही या गोष्टीची कंपॅरिझन करा. आणि निश्चितच हसन साहेबांनी एक मला असं वाटलं एक उच्चांक गाठलेला आहे. आता मला वाटतं हा जर 75 कोटीमध्ये जवळपास वर्षाकाठी आपण 100 कोटी रुपये तर पेनल्टी घेऊ आणि 100 कोटी रेव्हेन्यू कलेक्टर तर बरोबर आहे की रेव्हेन्यू आपला 100 कोटीच आहे. आता 100 कोटीचा आपला जिल्हा अधिकाऱ्याकडनं आणि 100 कोटी रुपये एसपी कडनं जर या प्रकारचा जर रेव्हेन्यू जर आपल्याला जर आला तर हा तर 100 आणि 100 200 कोटी जर आला आपल्याकडे तर या जिल्ह्यात विकास करण्याकरता आपल्याकडे भरपूर निधी इथे उपलब्ध राहणार. मायनिंग फंड तर बाकी जिल्ह्यांमध्ये बघितलं तर फार मोठा आपल्या जिल्ह्यामध्ये कमी आहे. आणि निश्चितच पोलीस विभागाला अनेक आता सक्षमीकरण टेक्नॉलॉजी याचा वापर करून आपल्याला आता आणखीनही चांगलं मजबूतीकरण करायला लागणार. आता नुसतं पोलिसिंग म्हणजे पहिले कसं लाठी काठी घेऊन आलेला एखादा कॉन्स्टेबलनी जसं काम चालायचं, बंदुकीत इथं लटकवलेल्या एखाद्या इन्स्पेक्टरच्या इथे काम चालवतं, पण आता सगळं एआयचा जमाना आलेला आहे. आणि मला असं वाटतं मी या माध्यमातून पालकमंत्री महोदयांना विनंती करतो, पोलीस विभागाच्या माध्यमातून आपल्याला जवळपास 1-1.5 कोटी रुपयाचा एक प्रस्ताव आलेला आपल्याकडे साहेब मागील अनेक दिवसापासून आलेला आहे. एक ड्रोनच्या माध्यमातून जर हे सगळ्या रेती घाटांवर सर्व्हे केला, अनेक गोष्टींवरती जर सर्व्हे केला, कारण आपल्या इथे मदत मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट आहे, मोठ्या प्रमाणात कोचिंग इथे होतं, शिकार केले जातं आणि या सगळ्या गोष्टी तर गुन्हेगारी वाढत असते. सुरक्षित समाजामध्ये विकास फुलत असतो. पोलीस जनतेचे सेवक आहे, शासक नव्हे. सहन करणे हे गुन्हेगारीला वाढवत असते आणि विरोध करणे हे समाजाला सुधरवत असते. आजपासून आपण इथं एक भयमुक्त आणि सुरक्षित समाज घडवण्यासाठी संकल्प करूया. जर तुमचे गाव समजा सुरक्षित असले तर मला वाटते भविष्य आपले उज्ज्वलच असेल. या ठिकाणी जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, पोलीस यांना मी विनंती करतो, ऍडिशनल एसपी, पीआय, सर्व कर्मचारी वर्ग, उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, पत्रकार बंधू, सर्वात आधी मी भंडारा पोलीस दलाचा आणि विशेषतः कारधा पोलीस जे इंचार्ज आहेत सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो की एक चांगली इमारत आयएसओ सर्टिफिकेशनसाठी चालली आहे. सर्टिफिकेशन मिळालं ना, ते एक अभिनंदन की आयएसओ सर्टिफिकेशन मिळालं. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 15 पोलीस स्टेशनपैकी 12 पोलीस स्टेशन आयएसओ मिळवणारा पहिला जिल्हा असावा असं मला वाटतं कदाचित. कारण एवढे आयएसओ सर्टिफिकेशन मी कुठे पाहिले नाही असे. 17पैकी 12 खूप मोठी झेप घेतलेली आहे. पुढचे 5ही लवकरच करण्याचा प्रयत्न आपण किती